नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज जसं की तुम्हाला माहिती आहे ITI इन्स्ट्रक्टर एक्झाम CBT 2 याचं स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आपण पाहणार आहोत। याच्या अगोदर 2 व्हिडिओज आलेले आहेत इन्फिनिटी अकॅडमीकडून। तर आता त्याच सीरीजमधला हा तिसरा व्हिडिओ स्ट्रॅटेजी प्लॅनिंगचा जो ड्राफ्ट्समन साठीचा जो आपण आहे याचा डिटेल सिलेबस आज आपण डिकोड करणार आहोत, त्याच्याविषयी डिस्कशन करणार आहोत। तर आज ड्राफ्ट्समन सिव्हिल सिलेबस आणि याच्या अगोदर जर मुलांनी व्हिडिओ पाहिले नसतील तर 2 व्हिडिओ ऑलरेडी लिस्टमध्ये आहेत, तुम्ही ते पाहू शकता ITI इन्स्ट्रक्टरचे। ओके, चला आता इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स काय आहेत, बुक लिस्ट काय वापरायची आहे आणि ITI इन्स्ट्रक्टर एक्झामसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग जे आता CBT 1 झालंय, ज्यांचं कंप्लीट झालंय, आता CBT 2 आपल्याला द्यायचं आहे, त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत। आता पहा, एक्झाम स्ट्रक्चर CBT 2चं आजच्या PPT मध्ये आपण काय पाहणार आहोत। त्यानंतर पोस्ट फॉर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी काय काय पोस्ट आहेत, ड्राफ्ट्समन सिव्हिलचा सिलेबस जो आहे तो डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत, इम्पॉर्टंट सब्जेक्ट काय त्यासाठी लागणारी बुक लिस्ट याच्याविषयी आज आपण चर्चा प्रामुख्याने करणार आहोत। आता जसं की माहिती आहे तुम्हाला ITI इन्स्ट्रक्टरसाठी ट्रेड रिलेटेड तुमचा अभ्यासक्रम आहे, त्याची लँग्वेज मराठी इंग्लिश आहे, 40 क्वेश्चन आहेत, 40 क्वेश्चन्स आहेत, 2 मार्काला 1 क्वेश्चन आहे, 80 मार्क आहेत, 45 मिनिटं आहे, निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत हे क्वेश्चन्स। आणि तुम्ही लक्षात घ्या, सिलेबस फॉर रिलेव्हंट टू ट्रेड, त्या ट्रेडच्या रिलेटेड सिलेबस हा तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे। याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी केलं इंडस्ट्री 4.0। आता इंडस्ट्री 4.0चे जे ॲडव्हान्स मॉड्यूल्स व जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे याच्यावरती रिलेटेड तुमचे क्वेश्चन्स असणार आहेत। सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अतिशय सोपी एक्झामिनेशन आहे, ज्यांचं सिव्हिल डिप्लोमा डिग्री झालंय त्यांना हे बेसिक्स जे डेफिनेशन्स आहेत, आपले फॉर्म्युलाज आहेत, बेसिक कन्सेप्ट्सवरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं। सिव्हिल इंजिनिअरिंगला संधी काय काय आहेत बघा, सर्वेअर, मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओज घेतलेले आहेत, कार्पेंटर, ड्राफ्ट्समन सिव्हिल। तर आज आपण ड्राफ्ट्समन सिव्हिल बद्दल प्रामुख्याने डिस्कशन करणार आहोत आणि इंटेरियर डिझाइन अँड डेकोरेशन टोटल 11, 10, 19, 17 आणि 5 या जागा आहेत ITI इन्स्ट्रक्टरसाठी। तर मला वाटतं की जागा जरी तुम्हाला कमी वाटत असल्या तरी याच्यामध्ये सिलेबस हा सोपा आहे आणि तुम्ही हा केलेला सिलेबस आहे, वारंवार वेगळं काही करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला एक रिव्हिजन आणि बेसिक्स कन्सेप्ट्सवरती जाण्याची गरज आहे, लक्षात घ्या। आता इन्फिनिटी अकॅडमीने CBT 2 एक्झामसाठी आपण कोर्सेस लॉन्च केले आहेत, 50% ऑफ आहे आता सध्याला। CBT 1 जर तुम्हाला फक्त सर्वेअरचा कोर्स घ्यायचा असेल तर तो तुम्हाला 2999 मध्ये आहे। जर तुम्हाला मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा घ्यायचा असेल तर तो पण 2999 ला आहे आणि ड्राफ्ट्समन सिव्हिल जे की आज आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत तर त्याचाही कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, 3000 ला आहे, 6000 त्याची प्राइस आहे। आणि जर तुम्ही जे आता प्रामुख्याने जे सगळे विद्यार्थी जो कोर्स घेत आहेत तो घेता ITI इन्स्ट्रक्टरचा CBT 2चा ऑल कंबोचा, तर तो आपला जो कोर्स आहे तो आपण फक्त 5499 मध्ये तिन्ही कोर्स आपण देतोय। तिन्ही कोर्स जर तुम्ही घेतलात तर ते 5499 मध्ये 11000 रुपये त्याची प्राइस आहे, तर ते आपण आता सध्याला 5499 रुपये मध्येच ठेवलेलं आहे 50% ऑफ मध्ये। आणि याला मला सांगताना अतिशय आनंद होतोय की तुम्ही प्रत्येक वेळेस इन्फिनिटी अकॅडमीवरती सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड कुठलंही बॅच असेल तर तुम्ही भरभरून प्रतिसाद देतात, यालाही आम्हाला तुम्ही जो प्रतिसाद आता देत आहे त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आता पहा, सिलेबस जो आहे तो तुम्ही ह्या वेबसाईट, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, याच्यावर जाऊन तुम्ही तो डिटेलमध्ये सिलेबस पाहू शकता। तुम्ही याला क्लिक केलं की तुम्हाला अशी स्क्रीन ओपन होईल, याच्यामध्ये तुम्हाला कार्पेंटर, त्याच्यानंतर तुम्हाला ड्राफ्ट्समन सिव्हिल, इंटिरियर डिझाइन डेकोरेशन, मेसन याचा सगळ्या याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस येईल। आता हे पेज ओपन होतं तुम्ही क्लिक केल्यानंतर, त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं त्याचं कोर्स इन्फॉर्मेशन, ट्रेनिंग सिस्टीम, जॉब रोल हे डिटेल्स त्याच्यामध्ये येतात। आणि जर तुम्ही पाहिलं तर सेमिस्टर फर्स्ट इयर, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 त्याच्यामध्ये 7 मॉड्यूल्स आहेत सेमिस्टर 1 मध्ये, सेमिस्टर 2 मध्ये 10 मॉड्यूल्स आहेत, त्यानंतर सेमिस्टर 3 मध्ये अगेन 7 मॉड्यूल्स आहेत आणि सेमिस्टर 4 मध्ये 7 मॉड्यूल्स आहेत पहा याच्यामध्ये। ओके, आता आपण एक एक सेमिस्टर जे तुमचे आता पहा 1, 2, 3, 4 हे 4 सेमिस्टरचे मॉड्यूल्स आहेत, त्यात आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आता सेमिस्टर 1 त्याच्यामध्ये जर पहिला टॉपिक घेतला, मॉड्यूल घेतला सेफ्टी, बघा तुम्ही अभ्यास करताना आता ह्या मॉड्यूलचा अभ्यास करताना तुम्ही एकतर याला सेमिस्टर वाईज मध्ये, मॉड्यूल वाईज मध्ये त्याला बायफर्गेट केलं पाहिजे। आणि अभ्यास करताना ज्याच्यामध्ये मी हे येलो मार्क्सनी केलेले आहे हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याच्यामधले, म्हणजे याच्यावरती तुम्हाला विशेष करून भर द्यायचा अभ्यास करताना। सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जर असाल तुम्ही तर तुम्हाला हे विशेष करून तुम्हाला याच्यावरती भर द्यायचा आहे। पहा, ऑक्युपेशनल सेफ्टी हॅझार्ड आहे,
हे तुम्ही CPM पॉईंटला पण शिकलेला आहात आपल्या इंजिनिअरिंगमध्ये, आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला पोल्युशन, इकोसिस्टीम, त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग, फर्स्ट एड, ॲक्सिडेंट सेफ्टी या रिलेटेड तुम्हाला आहे. पण याच्यामध्ये 3 महत्त्वाचे जे पार्ट आहेत, ऑक्युपेशनल हजार्ड, फायर सेफ्टी आणि एन्व्हायरमेंट, याच्यावरती तुम्हाला विशेष करून भर द्यायचा. दुसरा मॉड्यूल आहे बेसिक्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता पहा, ड्रॉइंगचा जो आहे त्याच्यामध्ये परत लिस्ट ऑफ ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट अँड मटेरियल्स टू बी यूज ड्युरिंग ट्रेनिंग, सिम्बॉल्स फॉर आर्किटेक्चर्स अँड बिल्डिंग ड्रॉइंग्स, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ लाईन्स अँड अँगल, टाइप्स ऑफ स्केल्स. आता पहा, आपण सिव्हिल इंजिनिअरिंग करताना आपण एकदम डिटेल लेवलला कधी जात नाही. तुम्ही जेव्हा अभ्यास करता MPSCचा किंवा सरळ सेवेचा, त्यावेळेस तुम्ही थोडासा हार्डर, मीडियम टू हार्डर लेवलचा अभ्यास करता. पण एकदम बेस आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा, मला वाटतं तिथं तुम्हाला एक उत्तम संधी आहे ह्या अभ्यासामधून तुम्हाला एकदम बेसिक्स गोष्टींमध्ये जाण्याची. तर हे जे सिलेबस तर सगळाच आहे, तुम्ही हा घेऊ शकता किंवा वेबसाईटला गेलात तरी तुम्हाला डायरेक्ट डाउनलोडमध्ये मिळेल. पण त्याच्यामधले इम्पॉर्टंट टॉपिक जे येलो कलरमधले आहेत याच्यावरती तुम्हाला प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. आता पहा, बेसिक्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये जर तुम्ही परत आलात तर पहा, बिल्डिंग स्टोन्स, क्ले प्रोडक्ट्स, सिमेंट, त्यानंतर सँड, क्ले, मोटर, प्लेन, हे तुमचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल मध्ये तुमचा हा पार्ट कव्हर झालेला आहे. आणि हे जे येलो कलर मी दिलेला आहे याच्यावरती तुम्हाला प्रामुख्याने भर द्यायचा आहे. दुसरा आहे मॅसनरी. आता तिसरं मॉड्यूल आहे मॅसनरीचं, त्याच्यामध्ये टिंबर अँड वूड प्रोडक्ट्स, टार, बिट्युमेन, ॲस्फाल्ट्स, मॅसनरी, स्टोन मेसनरी, ब्रिक मेसनरी, रेन्फोर्स मेसनरी, कॉम्पोजिट मेसनरीचे डिफरंट प्रकार याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर फायर रूफ, रेन्फोर्स, FRP, MOF, मीडियम डेन्सिटी फायर बॉन्ड, मी बेसिक्स, स्ट्रेंथ ऑफ वॉल्स, स्ट्रेंथ ऑफ मेसनरी. तर ह्या सगळ्या बेसिक्स गोष्टींवरती तुम्हाला भर द्यायचा आहे ह्या मॉडेल 3 मध्ये. आता मॉडेल 4 जे आहे फाउंडेशनचं, त्याच्यामध्ये पहा, सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येतो तो बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. म्हणजे तुमचं फाउंडेशन इंजिनिअरिंगमध्ये तुमचं हे बऱ्यापैकी, जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं बऱ्यापैकी हे कव्हर झालं आहे. त्याच्यामध्ये बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल हे सगळ्यात महत्त्वाचं, फाउंडेशन, शालो आणि डीप फाउंडेशन, बेसिक्स लेवलला तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर मॉड्यूल 5ला जेव्हा आपण येतो टेम्पररी स्ट्रक्चर, तर तुम्ही टेम्पररी स्ट्रक्चरमध्ये शोरिंग येतं, स्कॅफोल्डिंग येतं, फ्रेमवर्क ऑफ शटरिंग येतं. आता स्कॅफोल्डिंग वगैरे याचा अभ्यास तुम्ही कधी केलेला नसतो, आपल्याला फक्त डिशटरिंग टाईम वगैरे एवढंच माहीत असतं. पण तुम्हाला स्कॅफोल्डिंगचे प्रकार, ते कशा पद्धतीने लावले पाहिजे, ते जॉईंट्स कसे असतात, याच्यावरती बऱ्यापैकी तुम्हाला बेसिक्स लेवलला काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर ट्रीटमेंट्स फॉर बिल्डिंग, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेंटेनन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी म्हणजे डॅम प्रूफिंग आलं, प्लास्टरिंग आलं, पेंटिंग आलं, वर्निशिंग, त्यानंतर फायर प्रोटेक्शन आणि थर्मल इन्सुलेशन, ह्या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये मॉड्यूलमध्ये महत्त्व. 7वं मॉड्यूल आहे आर्चेस अँड लिंटल्स. पहा, हे पण तुम्ही शिकलेले आहात. त्याच्यामध्ये आर्चेस आणि लिंटल्स विथ छज्जास ह्या टॉपिक 2 महत्त्वाचे आहेत. आता सेमिस्टर सेकंडला आपण गेलो, त्याच्यामध्ये चेन सर्विंग. आता सर्विंगचा पार्ट आहे हा. सर्विंगमध्ये इंट्रोडक्शन अँड टर्म्स अँड यूज, चेन सर्वे आणि इन्स्ट्रुमेंट्सवरती सर्वेमध्ये विशेष भर द्यायचा आहे. त्याच्यावरच तुम्हाला लिस्ट काउंट किती आहेत, त्यांचे डिफरंट बॉडी पार्ट्स काय आहेत इन्स्ट्रुमेंटचे, याच्यावरती तुम्हाला प्रामुख्याने भर द्यायचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर कंपास सर्विंग, त्याच्यामध्ये पण पार्ट्स ऑफ इन्स्ट्रुमेंट, नेहमी म्हणतोय सर्विंग म्हटलं आणि ITI इन्स्ट्रक्टरची एक्झाम म्हटलं की तुम्हाला पार्ट्स ऑफ दॅट सर्वे इन्स्ट्रुमेंट्स आर मोर इम्पॉर्टंट, त्याच्यावरती तुम्हाला विशेष करून भर द्यायचा आहे. त्यानंतर बेरिंग्स, इन्क्लुडेड अँगल्स, मॅग्नेटिक डिक्लिनेशन अँड लोकल अट्रॅक्शन्स, याच्यावरती तुम्हाला बऱ्यापैकी काम करायचं. त्यानंतर प्लेन टेबल सर्वे, अगेन इन्स्ट्रुमेंटचे पार्ट्स, त्यानंतर मेथड्स काय काय वापरतो आपण त्याच्यावरती भर द्यायचा आहे. लेवलिंग अँड काउंटरिंग, आता लेवलिंगमध्ये त्याचे प्रिन्सिपल्स काय आले, ऑटो लेवलचे, डम्पी लेवलचे, त्याचे परत इन्स्ट्रुमेंटचे पार्ट्स आले. त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन लेवलिंग, टाइप्स ऑफ लेवलिंग, याच्यामध्ये सिंपल प्रॉब्लेम विचारतात, फार डिफिकल्ट प्रॉब्लेम नसतात तुम्हाला, पण प्रॉब्लेम सर्वेइंगमध्ये तुम्ही करणं गरजेचं आहे. जर प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आला तर तुमचा कन्सेप्टही क्लिअर राहतो आणि तुम्हाला याच्यामध्ये जर डिफिकल्ट पेपर आला तर तिथेही अडचण तुम्हाला निर्माण होत नाही. एरर्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, एरर्स इन लेवलिंग, याच्यावरती हमखास प्रश्न तुम्हाला विचारण्यात येत असतो बघा. त्यानंतर कंटूर, त्यानंतर uses of contour in terms direct methods, indirect method of contouring, trigonometric leveling आणि टोपोग्राफिकल आणि मॅप रीडिंग, ह्या इम्पॉर्टंट गोष्टी. कंटूरवरती बऱ्यापैकी प्रश्न असतात सर्विंगमध्ये. कंटुरिंग तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं आलं पाहिजे. थेडोलाइट्स म्हणलं की त्याचे सगळ्यात म्हणजे मेन पार्ट्स, त्याचे पार्ट्स काय काय येतात याच्यावरती तुम्हाला बऱ्यापैकी, त्याचे तुम्हाला थेडोलाइट एकदम
थरो माहीत असलं पाहिजे. पाहिजे तर त्याची जी ड्रॉइंग आहे ते प्रिंट मारून ठेवा त्याच्या पार्ट्सची, आणि ती तुम्हाला इझिली इंटरनेटवरती मिळेल. तर ती तुम्ही तुमच्या तिथे लावा आणि दररोज थेडोलाइटच्या पार्ट्सवरती मात्र तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. फंडामेंटल ॲक्सेस, डेफिनेशन अँड टर्म्स, टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ थेडोलाइट आणि परमनंट ॲडजस्टमेंट याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे. त्याचबरोबर थेडोलाइटमध्ये मेजरिंग्स आणि हॉरिझॉन्टल अँगल्स आणि डिफ्लेक्शन अँगल्स अँड डायरेक्ट अँगल्स, क्लोजिंग एरर, लॅटिट्यूड अँड डिपार्चर्स अँड बॅलन्सिंग द ट्रॅव्हर्स आणि क्लासिफिकेशन ऑफ द ट्रॅव्हर्स. सर्वे म्हणलं की बऱ्यापैकी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट्सवर जायचं आहे. थेडोलाइट हा पार्ट थोडासा तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतो, पण त्याला जर तुम्ही एकदम व्यवस्थित त्याच्यावरती जर काम केलं, अभ्यास केला, तर मला नाही वाटत त्यामध्ये काही डिफिकल्टी जाईल. आपण ते केलेलं आहे. त्यानंतर कार्पेंट्री जॉईंट्स, त्यानंतर कार्पेंट्री जॉईंट्स 1, टाइप्स ऑफ डोर्स, विंडोज अँड व्हेंटिलेटर्स याच्यावरती तुम्हाला प्रामुख्याने अभ्यास करणं गरजेचं आहे मॉडेल 6 मध्ये. आता 7वं जे आहे इलेक्ट्रिकल वायरिंग. आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांना नेहमी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे टफच जातं. तुम्ही MPSCला पण बघितलं असेल की ज्यावेळेस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस होता त्यावेळेस मेकॅनिकलचं, तर मेकॅनिकल एक वेळ सोपा जायचा, पण इलेक्ट्रिकल म्हटलं की थोडं माणसं सिव्हिल इंजिनिअरिंगला थोडं घाबरायला होतं. पण काही नाही, एकदम सोप्या कन्सेप्ट असतात. बेसिक सेफ्टी सायन्स असतात, वायरिंग्स असतात इलेक्ट्रिकलच्या, त्यानंतर रेग्युलेशन्स असतात, डायग्रॅम्स असतात, BIS रेग्युलेशन्स आहे, टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय आहे. अतिशय सोपं आहे, बेसिक्स आहे, तुम्हाला फार डीपमध्ये विचारणार नाही आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिकलचं जे हे मॉड्यूल आहे त्याच्यामुळेच आपला कोर्स ज्यांनी परचेस केला नसेल त्यांनी करा. इथे तुम्हाला बऱ्यापैकी इलेक्ट्रिकल वायरिंगच्या बाबतीमध्ये इन डिटेलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये तो कोर्स आपण कंप्लीट करून घेणार आहोत. त्याचबरोबर मॉड्यूल 8 आहे फ्लोअरचं. पहा, फ्लोअर्स आणि अप्पर फ्लोअर्स, त्यानंतर व्हर्टिकल मुवमेंट्स, त्याच्यामध्ये स्टेअर्स येतात, क्लासिफिकेशन स्टेअर्स येतील, लिफ्ट्स येतील, बिल्डिंग, तुमचे जे बिल्डिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला पायऱ्या, जिने प्लस तुमच्या लिफ्ट्स आल्या तर याच्याविषयी तुम्हाला याच्यामध्ये विचारण्यात येईल. रूफ्स अँड कवरिंग, रूफ्स, त्यानंतर ट्रस रूफ, फ्लॅट रूफ, कर्ड रूफ, रूफ कवरिंग फॉर पिच रूफ्स, हा पण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचा आहे. आता सेमिस्टर 3 मध्ये जेव्हा जातो आपण बिल्डिंग ड्रॉइंगमध्ये, हा थोडासा नवीन पार्ट आपल्याला आहे, पण हा आपल्याला फर्स्ट इयरला होता. तर बिल्डिंग बायलॉज याच्यामध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रोव्हिजन ऑफ सेफ्टीज काय काय त्याच्यामध्ये दिलेले आहेत, आणि प्लॅनिंग अँड बिल्डिंग ओरिएंटेशन हा पण परत बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचाच पार्ट येतो. आता पहा, कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग, पहा याच्यामध्ये काय इंट्रोडक्शन ऑफ कॅड. आता पहा, कॅड जे आहे ऑटो कॅड, हे याच्यामध्ये ग्राफिक्स, त्यानंतर बेसिक कमांड्स काय काय आहेत, अदर कॅड कमांड्स काय आहेत, शॉर्टकट कीज काय आहेत. आता आपण शिकलेलो आहे, पण त्याचं ज्यावेळेस तुम्हाला पेपर द्यायचा आहे, लिहायचं आहे, त्यावेळेस मात्र तुम्हाला याचा थोडासा स्टडी करणं गरजेचं राहणार आहे. 3D मॉडेलिंग कशी करायची आहे कॅडमध्ये याच्याविषयी प्रश्न असू शकतो. पार्क्स अँड प्लेग्राऊंड, याच्यामध्ये टाइप्स ऑफ रिक्रिएशन लँड, आता हा थोडासा टाउन प्लॅनिंगचा पार्ट येतो, TPचा पार्ट येतो हा. त्यानंतर प्लेग्राऊंड कसे असले पाहिजे, लँडस्केप, पार्क्स अँड प्लेग्राऊंड, अर्थक्वेक हजार्ड सिस्टमिक इफेक्ट्स, त्याच्यानंतर इनोव्हेशन कन्स्ट्रक्शन अँड सेफ्टी अगेन्स्ट अर्थक्वेक्स याच्याविषयी पण तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. मॉड्यूल 5 ज्यावेळेस आपण पाहतो, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, पहा मी आतापर्यंत सिलेबस फार मोठा आहे, पण याच्यामध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला थोडासा हवेल की सर किती डिटेल्समध्ये, पण लक्षात घ्या याच्यामध्ये मी जे येल्लो तुम्हाला मार्क करून दिले ना, याच्यावरती तुम्ही मात्र मोस्टली फोकस करणं गरजेचं आहे. मग पहा, मटेरियल्स परत RCC मध्ये इंट्रो RCC, त्यानंतर फॉर्म वर्क, त्यानंतर ब्रिक वर्क, मेथड ऑफ मिक्सिंग कॉन्क्रीट, स्लम टेस्ट, RCC कॉलम अँड फुटिंग्स, RCC 1 वे स्लॅब, 2 वे स्लॅब आणि बार बेंडिंग स्कीप, याच्यावरती तुम्ही काय करणं, फोकस करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टील स्ट्रक्चरमध्ये पण बेसिक्स, स्टील सेक्शन्स, रूफ ट्रसेस, टेन्शन अँड कॉम्प्रेशन मेंबर, रिवेट जॉईंट आणि वेल्टेड जॉईंट्स याच्यावरती तुम्ही अभ्यास करणं गरजेचं, किंवा थोडासा मोर टाइम तुम्ही त्याच्यावरती दिला पाहिजे. त्यानंतर हाऊस ड्रेनेज, आता हाऊस ड्रेनेजमध्ये काय, पाईप्स अँड पाईप जॉईंट्स येतील, प्लंबिंग सॅनिटरी फिटिंग्स येतील, सेप्टिक टँक्स येतील, वॉटर अँड सेव्ह ट्रीटमेंट प्लांट येतील. हा तुमचा एन्व्हायरमेंटचा पार्ट आपण ऑलरेडी आपला कव्हर झालेला आहे इंजिनिअरिंगमध्ये किंवा डिप्लोमा लेवलला, तर एन्व्हायरमेंटलचाच हा पार्ट याच्यामध्ये देण्यात आलेला आहे मॉडेल 7 मध्ये. आता सेमिस्टर 4 जे लास्ट सेमिस्टर आहे याच्यामध्ये जर इथं तर रोड इंजिनिअरिंग, मग याच्यामध्ये रोड इंजिनिअरिंग म्हणजे तुमचं काय काय दिलेलं त्यांनी पहा, हायवे, त्याच्यानंतर टेक्निकल टर्म्स काय काय आहेत, अलाइनमेंट्स काय आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ रोड अलाइनमेंट्स काय आहेत, त्याच्यानंतर मटेरियल कुठलं वापरलं जातं, कर्व्स कुठले कुठले प्रोव्हाइड केले जातं, रोड मार्जिन्स काय, कॅम्बर काय आहे, साईड डिस्टन्स काय येतं. तर मला वाटतं ह्या बेसिक्स, हा परत हायवेचा पार्ट आला,
आपण हायवेमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये शिकलेलो आहेत आपण इंजिनिअरिंगला किंवा डिप्लोमाला. त्याच्यामुळं पहा, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला जर तुम्ही ड्राफ्ट्समनसाठी जात असाल तर अतिशय सोपा असा सिलेबस आहे. फक्त सर्वे जो आहे आणि तुमचा कॅड आणि बिल्डिंग ड्रॉइंग हे नवीन पार्ट तुमच्या याच्यामध्ये आलेला आहे. सर्वे तुम्ही ऑलरेडी केला आहे, त्यामुळे त्याच्यातही घ्यायचं नाही. ब्रिज इंजिनिअरिंगलाही तुम्ही इंजिनिअरिंगला MESच्या नोट्स वापरल्या, ब्रिज इंजिनिअरिंगसाठी पण चालेल, पण बेसिक्स लेवलला जा. त्याच्यामध्ये टनेलचे रूल्स काय आहेत, क्लासिफिकेशन्स कसं होतं ब्रिजेसचं, फाउंडेशन ब्रिजेसचं कसं होतं, याच्याविषयी तुम्हाला प्रामुख्याने प्रश्न विचारते. रेल्वे, तर रेल्वे आपल्यामध्ये सुरुवातीला होता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सब्जेक्ट, पण आता नाही आहे. आपल्या MPSCला पण नाही आहे, बऱ्याच ठिकाणी विचारला जाते. सरळ सेवेला कुठे कुठे विचारला जातो. पण याच्यामध्ये इंडियन रेल्वे गॉजेस आहेत, टाइप्स ऑफ रेल सेक्शन्स आहेत, फिक्चर अँड फास्टनिंग्ज आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रामुख्याने भर द्यायचा आहे. इरिगेशन इंजिनिअरिंग अतिशय सोपा पार्ट आहे तुमचा. आता बऱ्याच जणांनी WRD एक्झाम दिलेली आहे, त्यामुळे इरिगेशन इंजिनिअरिंगवरती बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे तुमचा. त्याच्यामध्ये परत पहा, इरिगेशन अँड हायड्रोलॉजी, टाइप्स ऑफ रिझर्वायर्स अँड डॅम्स, ड्रेनेज वर्क्स, क्रॉस ड्रेनेज वर्क आणि हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स अँड टर्बाईन्स, याच्यावरती तुम्ही थोडंसं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर इस्टिमेशन कॉस्टिंग पहा, टेक्निकल टर्म्स, तुमचं रेट ॲनालिसिस, व्हॅल्युएशन आणि स्पेसिफिकेशन, या 3 गोष्टी जरी प्रॉपरली केल्या तुम्ही, पहा रेट ॲनालिसिस, व्हॅल्युएशन, स्पेसिफिकेशन, तरी पण तुमचा इस्टिमेशन कॉस्टिंग हा विषय बऱ्यापैकी कव्हर इथे होऊन जातो. त्यानंतर टोटल स्टेशनवर परत त्याचे टाइप्स ऑफ टोटल स्टेशन्स, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ EDM, त्यानंतर प्रिझम म्हणजे हे परत डिप्लोमा लेवलचा जो आहे ITI इन्स्ट्रक्टर डिप्लोमाला तुम्हाला याच्याविषयी डिटेल, डिप्लोमा लेवलचं कुठलंही निरालीच जरी पुस्तक वापरलं तरी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यांनी, पण एवढी गरज नाही. तुम्ही मी जे तुम्हाला आता पुढे बुक सजेस्ट करणार आहे तेवढेच वापरा तुम्ही, ठीक आहे. आता शेवटचं तर GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ह्या त्यांनी MESला पण मागे इंट्रोड्यूस केलं होतं. सॅटेलाईट, त्याच्यानंतर तुमचं GPS, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ GPS, रिमोट सेन्सिंग आणि फोटोग्राफी आणि एरियल फोटोग्राफी, हा पण परत तुमचा पार्ट आपला कव्हर झालेला आहे. आता पहा, याच्यामध्ये जे येलो पार्ट मी दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं. आता पहा, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांनी इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं आहे, सर्वेइंग, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, ट्रान्सपोर्टेशन, इरिगेशन, हायड्रोलॉजी, हे आपलं झालेलं आहे ऑलरेडी अभ्यास. आपण हा बऱ्यापैकी अभ्यास करत असतो किंवा आपल्याला माहिती आहे की आपण हे शिकलेलो आहे. फक्त आता आपल्याला नवीन गोष्टी काय करायच्यात बघा, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, कॅड, सेफ्टी आणि इंडस्ट्रियल 4.0 नॉर्म्स, याच्यावरती तुम्हाला थोडासा, हा तुमचा पोर्शन झालेला नाही तर याच्यावरती थोडासा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता पहा, बुक्स कुठलं वापरायचं आहे तर तुम्ही बघितलं तर एशियन पब्लिकेशनचं आहे तुमचं ड्राफ्ट्समन सिव्हिल थेअरी अँड प्रॅक्टिकल, हे एक बुक आहे. त्यानंतर NSQF लेवल 5 स्किल डेव्हलपमेंट याने हे केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही हे सगळ्यात चांगलं पुस्तक आहे तुमचं बघा. त्यानंतर सर्वेअरसाठी पण आहे, परत लेवल 5चंच आहे, एशियन पब्लिकेशनचंच आहे. GS सेठींनी लिहिलेलं आहे इथे. आणि RS मलिक आणि GS मिओ यांचं बुक आहे. त्यानंतर सर्वेअरचं आहे हे परत निमी म्हणजे काय बघा, नॅशनल इन्स्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिट्यूट चेन्नई, हे एक बुक आहे सर्वेअरचं, NSQF लेवल 5चं लेटेस्ट एडिशन आहे. हे पुस्तकं सध्याला मार्केटमध्ये मिळत नाही आहेत, पण आपण ऑलरेडी याची PDF मिळून तुम्हाला जे आता टीचिंग आणि जे कोर्स घेतला जातो याच्यामध्ये तुम्हाला डिटेल नोट्स पण प्रोव्हाइड केल्या जातात. त्या तुम्ही डाउनलोड पण करू शकता, प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये आहेत. आणि प्लस आमचे सगळे प्रोफेसर या सगळ्या जो सिलेबस आहे गव्हर्नमेंटचा याच्याच अनुषंगाने तुम्हाला टीचिंग करतायत, पहा लक्षात घ्या. पुढे मेसनसाठीचा पण परत एक आहे तुमचं, निमी पब्लिकेशनचंच आहे. त्यानंतर परत एक ड्राफ्ट्समन सिव्हिलसाठी परत क्वेश्चन बँक सिरीज आहे, हे 2000 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे. तर हे पण माझ्या मते निमी पब्लिकेशनचंच आहे, नाही एशियन पब्लिकेशनचं आहे. हे पण तुम्हाला पण सध्याला हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही आहेत, लक्षात घ्या. आता परत एकदा सांगतो मी तुम्हाला, सर्वेअरला आपण 50% ऑफ आहे. जर तुम्ही वेगवेगळे कोर्स घेतले, सर्वेअर, मेसन अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ड्राफ्ट्समन, तर प्रत्येकाची 3000 रुपीज फीज आहे. पण तुम्ही जर कॉम्बो घेतलं सगळ्यांचं मिळून तर तुम्हाला ते साधारणतः 5499 रुपयेमध्येच, 5500मध्येच तुम्हाला तो कोर्स आहे. आणि आत्तापर्यंत मॅक्सिमम लोकांनी हे कॉम्बो हाच प्रेफर केलेला आहे. त्यानंतर हे आपलं तुम्हाला कुठे मिळेल कोर्स, आपलं इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप आहे, इथे जाऊन तुम्हाला हे ॲप डाउनलोड करावं लागेल. इथे तुम्हाला कोर्स परचेस करावा लागेल आणि इथे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. खाली नंबर येतोय बघा, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी करायची 787878111411 ह्या नंबरवरती तो आहे. आणि प्रामुख्याने तुम्हाला सांगतो, पहा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असेल तर मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, हे एकदम बेसिक्स लेवलचे आहे. म्हणून तुम्ही पहा, हे फॉर्म्युला शीट्स आहेत आपल्या इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमी वेबसाईटवरती
तुम्हाला अवेलेबल आहेत. याच्यामध्ये बेसिक्स लेवलला फॉर्म्युलेज आहेत आणि ह्या डेफिनेशन शीट्स आहेत. ह्या सगळ्या विषयांच्या डेफिनेशन शीट्स आहेत. जवळजवळ 14 फॉर्म्युला शीट्सचा डेफिनेशन शीट्सचा असा संचय तुम्हाला आमच्या वेबसाईटवर गेला की हे तुम्हाला ह्या एक्झाममध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळून देणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या लोकांना. कारण तुम्हाला बेसिक फॉर्म्युला आणि डेफिनेशन ह्या ज्याच्या चांगल्या असतील तो CBT 2 मध्ये बऱ्यापैकी त्याच्यामध्ये त्याला ॲडव्हान्टेज राहणार आहे. त्याच्यामुळे जर परचेस केलेलं नसेल तर लवकरात लवकर infinitycivilacademy.com ह्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म्युला अँड डेफिनेशन शीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. CBT 2च्या रिलेटेड जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण असेल तर माझा हा नंबर आहे बघा 9158 9999422. तर याला तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मेसेज करा 9158 या व्हिडिओनंतर जरी तुम्हाला काही शंका राहिली असेल तर मला ह्या याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा, कॉल करू नका, व्हॉट्सअप करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर आम्ही द्यायचे प्रयत्न करू. चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीवरती दाखवत असलेलं प्रेम असंच कायम राहू द्या. धन्यवाद.